तर हे हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप मजेतच असाल. तर आजचा खास ब्लॉग याच्यासाठी आहे की मी इडलीचं पीठ भिजवलं होतं, म्हणजे सॉरी डोश्याचं. ते सेमच असतं कसं पण भिजवलं तरी. तर मी दाखवते तुम्हाला कसे होतात डोसे, आणि चिपकतसुद्धा नाही तव्याला. आणि बिना नॉनस्टिकचा तवा पण असतो, आपले साधं चपातीचा तवाच आहे. पण मी तुम्हाला दाखवते आपण त्याच्यावरती कसं करू शकतो. तर मी इथे चिपकणार नाही डोसा, त्यासाठी हे बेटर खूप मेन असतं. आता हे मी अगोदर ह्या तव्यावरती शिंपडणार, त्यानंतर तुम्हाला तर मी पुढे दाखवतेच कसं होतंय. पीठ बघू शकता, हे मी काल 4-5 वाजता भिजू घातलं होतं आणि छान बेटर झालेलं आहे. बघू शकता असं थिकनेस पण आलेला आहे, छान फुगलं आहे पीठ. आणि यात सोडा पण नाही टाकला आणि इनो पण नाही टाकला, बघू शकता. तर आता इथं तवा तापत ठेवला आहे मी, आणि ही चटणी बनवली आहे खोबऱ्याची. आणि हे जे वाटीत तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये तेल, मीठ, पाणी आता हे टाकलं आहे मी. हेच एक सिक्रेट आहे जे आपल्या नॉर्मल तव्याला. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान फरक पडतो याने. पण आपण जर का साध्या तव्यावरती डायरेक्ट जर का केलं ना, तर तो 100% तव्याला चिपकणारच डोसा. तर माझी ही ट्रिक खूप वर्षापासून आहे, तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आपलं तेल, मीठ, पाणी एकत्र करून छान असं तव्यावरती शिंपडायचं. आता मी चमच्याने टाकत असते, कारण माझा हात पूर्ण मग तेलकट होऊन जातो. तर आणि सारखा सारखा डोसा पण टाकायला लागतो म्हणून. आणि तुम्हाला वाटत असेल मी तेल भरपूर टाकते, तर तसं नाही, मी थोडं थोडं तेल टाकते. मी 2-3 चमचे तेल वाटते, तुम्हाला वाटत असेल जास्त वाटते तर. 1 ते 2 मिनटात छान आपला डोसा असा तयार होऊन जातो. काठाकाठाने आपोआप तो त्याचे काठ सोडायला लागतो तव्याला सोडून. मीही असं तवा घेणार होते नॉनस्टिकचा, जो स्पेशल डोशासाठी असतो. पण मी जेव्हा स्टिक मला कळाली ना, तेव्हापासून मी मग सोडून दिला विषय की तवा घ्यायचा म्हणून. तुम्ही बघू शकता किती छान असं काठाकाठाने सोडलेलं आहे बघा. आणि मुलांना पण खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे चालू होतं एक 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 करणं. आणि डोसा आपण जेव्हा बनवतो तेव्हा खाणारे 3 ते 4 जण तरी पाहिजे, म्हणजे पटपट पटपट आपण देतो पण करून आणि खातात पण खाणारे. आता आमची इथं हे 3 चिल्ले पिल्ले आमचे बसले ते खायला, त्याच्यामुळं पटपट त्यांचं खाणं होत नव्हतं. मग नंतर मी गॅस बंद करून टाकला होता. अजून पाहुणे पण येणार होते, म्हणजे नंदीचे इथं 2 मुले आलेल्या होत्या त्या. तर मग त्यांच्यासाठी पण नाश्त्याला बोलवलेलं होतं, पण त्यांना थोडं लेट झालं म्हणून आम्ही अगोदर करून घेतला, कारण 10:30-11 वाजले होते. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि हाईप देखील करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझे कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील, ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा सांगत जा. आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं आणि एक आयडिया मिळते कशावरती व्हिडिओ बनवायचे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.